आहे ना कीर्तनामध्ये पकवाज वाजवतात. आपल्या इथं पण आहे ना ढोलकी. चमडं कशाचं कोण सांगू शकतंय का? सांगू शकत नाही. पण त्यातून बोल काय येतात? काय येतात रे? चलो मच्छिंद्र गोर का आया. कीर्तनामध्ये विनाय आडवा आणतात रामकृष्णारी रामकृष्णारी. आपल्या इथं पण आहे ना तुंतुन. ते पण म्हणतंय कोण कोण आलंय, कुठनं आलंय, कसं कसं आलंय. दोघं तिघं झालोय. काय विचार काढला? अरे बाबा कुठंतरी मन करमणूक करण्यासाठी जायचं, मनाला विरंगुळा मिळाला पाहिजे, जीवाची चैन करायची, मुंबई करायची. बरोबर आहे. माणसाला हल्ली कुठला तरी छंद पाहिजे. माणसाला जन्मात येऊन कुठला तरी छंद पाहिजे. फुललेल्या फुलात सुगंध पाहिजे. प्रीती जनांना प्रीतीचा आनंद पाहिजे. आणि हल्लीच्या जगात हे चौचाल तोंड बंद पाहिजे. अगदी बरोबर आहे. नाहीतर या तोंडानं पब्लिक मारलंय डेंजर. बेकार मारताय. आता तुला तर अनुभव आहे. आणि मी तर प्रत्येक गावात मारच खात आता ह्या बी गावात मार खाऊन जाणार. रोज एक गाव फिरतो. काय बोलतो? रोज बघतोय. हो ना. दोघं तिघं दोघं झाले. झाले. दोघात तिसरा माझा माझा भाऊ शिवाजी शिवाजीराव पेडकर घ्या बोलवून. हो शिवाजीराव पेडकर. काय बरं आहे का बाबा? तुझं बरं असलं आमचं बरं असणार. अरे सगळ्यांचं चांगलं असावं, त्याच्या पाठीमागून आपलं चांगलं व्हावं अशी माणसाची सद इच्छा पाहिजे. म्हणजे त्या सुद्धा माणसाचं चांगलंच होणार का? त्यातून कसं स्पीडचा जमाना आहे, कॅम्प्युटरचा जमाना आहे की नाही, मोबाईलचा जमाना. आणि या जमान्यामध्ये काय झालंय, मोबाईलच्या जमान्यामध्ये माणूस माणसापासून वंचित होत चालला. माणूस की जरा कमी होत चालला. कानात हेडफोन घातला, पुढनं कोण आलाय मागणं कोण आलाय काय पत्ताच कळतच नाही. असं झालेलं आहे. आणि त्यातून माणसाचं मन एकाग्रच चित्त राहिलेलं नाही. म्हणजे एका ठिकाणी नाही. ते कसं काय? मन नाही रे एकांत कसा पावलं पंढरीनाथ. मन नाही रे एकांत कसा पावलं पंढरीनाथ. अर्थ नाही वेड्यानो या थोड्याशा जन्मात. हा माणसाचा जन्म थोडकाय, त्यात काय अर्थ आहे का? पण ह्याच जन्मात ओळख द्या पांडुरंगा. एकमेकाशी प्रेमाने वागलं पाहिजे. माणूस म्हणतोय सगळं माझं आहे, गाड्या माझ्या, बंगलं माझं, जहाजा माझ्या, इमान माझी, कंपनी माझी. माझं पण काय आहे का तुझं? तुझं काही नाही. काय सुद्धा तुझं नाही. माझं माझं म्हणून या तू का बडबडशी? बरोबर. माझं माझं म्हणून या तू का बडबडशी? थोड्याशा वाटेचा तू रे परवाशी. थोडीशी वाट घेऊन. देव नाही रे देवळात, तो आहे आपल्या अंतकरणात. अर्थ नाही वेड्यानो या थोड्याशा जन्मात. आता देव देवळात कसा नाही? अरे माणूसच देवळात जात नाही तर देव देवळात थांबतोय कसा? माणूस देवळात नाही जात. तू कसं काय नाही? नारळ फोडा या देवळात जासी. देवळात जाशी. नारळ फोडा या देवळात जासी, परी पायतानासाठी मागच पासा. माझं मोला मागाचं पायतान कोण उचलतंय? त्याचं लक्ष द्या पायताना. देवळात आहे का? मग कशाला देव देवळात थांबतोय? नारळ फोडा या देवळात जासी, परी पायतानासाठी मागच पासी. चित्त नाही रे देवळात, सार बसलाय पायतानात. अर्थ नाही वेड्यानो या थोड्याशा जन्मात. काय जन्मात अर्थ आहे? आता खरं पंढरपूर कुठं आहे? त्या पंढरीत नाही. खरं पंढरपूर आपल्या घरात आहे. अरे ते म्हणजे आपले आईवडील, ज्याने आपल्याला लहानाचं मोठं केलं, आपला गोमूत घातला, आपली सेवा केली. पण अशा आई बापांना आपण विसरून जातो. एक तर वयवर्ध झाल्यानंतर अनाथ आश्रम मध्ये नेऊन सोडतो, नाही घरात असले तर एका कोपऱ्यात बसतो. हे असं कलियुग आहे का नाही? अशा आई बापांची सेवा केली पाहिजे बाबा. आई बापाला ठेवून उपवासी महिन्याचा वारी करी पंढरीला जाशी. आणि तिथं जाऊन सुद्धा देवाचं नाव नाही. आई बापाला ठेवून उपवासी महिन्याचा वार करी पंढरीला जाशी. हरिनाम नाही रे मुखात, सदा शनिमाची गाणी गात. अर्थ नाही वेड्यानो या थोड्याशा जन्मात. आता हे मी काय माझं ज्ञान नाही बाबा, कुणाचं आहे रे? हे माझे गुरु म्हणजे माझे वडील. अरे पण तुझ्या वडिलांचं, तुझ्या गुरुचं नाव आम्हाला कळू दे. काय नाव आहे? शाही रामानी भाटा अभिमान नसावा दाट. शाही रामानी भाटा अभिमान नसावा दाट. चालूया आता आपण सत्याची पाऊल वाट. आई बापाच्या सेवेत सदा गुंगराहू बहुजनात. अर्थ नाही वेड्यानो या थोड्याशा. बाबांनो सगळं झालं, पण माझं घर जळलं. रडाय माणूस राहिला ना रडायला. दुःख झालं का? अरे तुम्ही मुंबईला, मी गावाकडे. अरे कसं आहे, माणसानं दुःख विशीला टांगल्याशिवाय त्याच्यावर माशा बसत नाही. हा, माश्या बसव, खेकडे बसव, त्याच्यावर निवारण होत नाही. असं मुंबई. असलं दुःख काय झालं? अरे वडील वारले. अरे 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 म्हातारं चांगलं होतं बाबा. काठी टेकत यायचं चांगलं होतं. म्हातारं वारलं वाईट झालं. पण वडील वारले, रडून बसलो. पण लहानपणीचे आपण मित्र, तुमच्या घरात कळल्या तुमचे वडील आले आणि मला म्हणाले, शिवाबा रडू नको. अरे जन्म मृत्यू प्रत्येकाला आहे. हे नाही, तो हट्टाळ आहे, चालणार आहे का? रडू नको, दुःख करू नको. तुझे वडील वारले ना? अरे आम्ही दोघं तुझे वडील नाही का? तुला दोन बाप मिळालं. बापाची माया मिळाली. वडिलाची माया मिळाली, आनंद वाटला. पण काय सांगायचं, महिना होतोय ना होतोय वडील वारून. वडिलाची हाय काऊन माझी आई सुद्धा गेली रे.
अरे म्हातारी लई चांगली होती बरं का? लई चांगली होती. माझ्या म्हाताऱ्याला कधी नाही म्हणायची नाही. चहा नाश्ता करून बनी भावंडासारखी दोघं राहत. बनी भावंडासारखी दोघं आई राहत. वारली. हो. अरे आईला त्यालाच माहिती आईची माया काय असते. स्वामी आई विना तिन्ही जगाचा भिकारी. काय असेल तसं आई वारली रडत बसू नको. बर. तुमच्या दोघांच्या आया आल्या. येणार आहे. त्याला म्हटलं बाळ रडू नको. रडू नकोस. अरे आई मेली म्हणून काय झालं. अजून तुझं आई वडील गेलेत ना. अजून तुझं जीवन भरपूर आहे. बरोबर आहे. रडू नको. तुझी एक आई मेले ना. आम्ही दोघे आहे नाही का. मग त्याला दोन आईची माया मिळाली मग काय सांगायचं. काय रे? आता जीवन राहिलेलं काढायचं कोणा संग. बायको संग. हो हो. बायको सुद्धा मी. मला संभाजी राजे जाधव काय म्हणतात मी बघून येतो. सगळी नाती जमतात एवढं झालं अरे नाही. तुझी बायको मी आमच्या फकुरा मारी काय करायचं. अरे बायको वारली पण तुमच्या घरात कळल्या कळल्या तुमच्या दोघांच्या बी बायका आल्या. माझी आली नसेल रे. तुझी पुढच्या अंगाला होती काय ती द्या. बर. आणि मला म्हणाले कशा कशा म्हणा? भाऊजी रडू नका. रडू नका भाऊ. दुःख करू नका. अहो तुमची एक पुढे बोला भाऊजी. भाऊजी बघा पुढे आता. तंबूतनं जरा बाजूला सरा मला पळाय जागा ठेवा. हे ठेवणार नाही ती मला. बोल पुढचं. मला म्हणाल्या भाऊजी रडू नका. रडू नका. दुःख करू नका. करू नका. अहो तुमची एक बायको मेली म्हणून काय झालं. काय झालं. पुढचं शब्द फुटून आले रे. पुढे जवळ आलंय तुझं बोल. आलंय जवळ बोल. तुमची एक बायको मेली म्हणून काय झालं. अहो आम्ही दोघी मिळून तुमचं दुसरं लग्न करून देतो. मार खायच्या काय मला वेगळं बोलत. मऊ लागलं की उकडचं कठीण लागलं की सोडून देते. जाऊ दे. हा झाला थोडासा विनोद आहे का नाही. रात्र थोडी सोंग जास्त नको. काय तर मनाची करमणूक करण्यासाठी कार्यक्रम आहे. ढोलकी पण तमाशा महोत्सव चालू आहे. तिथं जायचं. लावणी ऐकायची. अरे पण आपल्या जीवाचा युवक मित्र पैसेवाला मंगेश सकट आपल्या कंपनीचे मॅनेजर त्यांना बोलून घेतलं पाहिजे. मंगेश सकट सावळसकर. या 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 या. नमस्कार. राम राम. कधी सुटला. आराम खोरा मी कुठे होतो. अहो, प्रपंचाच्या गाड्यातून कधी सुटला. मला जे असं काय म्हणायचंय बरं? किती जर केलं तर आपण बालपणाचे मित्र आहोत. लहानपणीचे मित्र. चौघ पाच जण एकत्र जमलाय. होय होय. असं भादव्याच्या महिन्यासारखं का जमलाय. काय आम्ही शेपट वर केले. अरे बाबा, मी तसं म्हणेन का? मग काय भादवीच्या महिन्यामध्ये अरे भाद्रपद महिन्यामध्ये गौरी गणपतीची पूजा केली जाते. असतात. बरोबर आहे. म्हणून म्हणलं हा. असं शुभ मुहूर्तावर जमलाय. नेमकं मनात काय आलं. मनात म्हणजे एकच मंगेश जीवाची करमणूक करायला गेलं पाहिजे. काय लागा तीच बायका पुरं तीच घरदार तीच शेरड तीच जनावर किकुलो लागा आम्ही. तर जीवाची मुंबई करायला जाऊया. मुंबई अरे बाबानो, माणसाच्या मनाची करमणूक करायचं म्हटलं तर माणसाजवळ पैसा पाहिजे. तुझ्याकडे काही पैसा कमी आहे का. माझ्याकडे पैसा आहे. हा, मग काल लगा ठाण्याच्या बाजारात 5,000चं साळू विकलंस. आळत ऐकायला तू काही मागाच आहे. अरे तू मागाचा नाही तुझा बाप मागाचा. तुम्हाला सांगून उपयोग नाही. हा, असू दे. अरे पैशाला पैसा कमवता आला पाहिजे. बरोबर आहे. आणि पैसा खर्च कुठं करायचा हे माणसाला कळलं पाहिजे. कसं आहे पैशाशिवाय वाव नाही भानगडी शिवाय गाव नाही. बरोबर आहे. पैसा महत्वाचा. बरोबर. पैसे असतील तुझ्या. पैसे किती पण जाऊ दे. जाऊ दे. कांबळीचं खरी काय लागू दे. याला लागा. माझं घरी रिटायर मला पुलाखाली राहू द्या. काय बोलून राहिला असू दे, भाऊ. तुला घरकुल मिळालंय राहू दे. अरे पण त्याचा व्यवहार होत नाही घरकुलाचा. बरे असू दे. जीवाची मुंबई करायला जायचं पण असं जायचं नाही. कसं जायचं. जुन्या पद्धतीनं जायचं. जुन्या पद्धतीने. बाबानो, हा? कोणतंही वाहन सांगा त्या वाहनाचा प्रवास खर्च मी देतो. असं ना. हो. असं करूया. जीसीबी घेऊन जाऊ. जीसीबी लय भारी लागा. जीसीबी त्या डबड्यात 4-5 जण बसवते. तिथं गेलो कोणाला थंडी वाजून आली ताप आलं कोण मेलं खड्डा काढतंय पुरून परत येतंय. कोणा सगळं एकदम करून येतो. अरे जेसीबी वगैरे जायचं नाही. तुझा घोडा आहे की लागा. माझा घोडा जुना घोडा तो. माझा पूर्वीचा घोडा. काय लागा घोडा काळ काय घोडा. कांबळ्याला धावला आम्ही. टीव्ही दावायला मी बघितला लांब न बघितला. आपण बघ म्हटलं नाही घोडा पंचकल्याणी घोडा यायला का त्याचं. छान घोडा आहे त्याचा. नाद करायचा नाही. कसला खिलाड घोडा आहे. सकाळी तर शिवा आणि संभा बोला. घोड्याला सामान आहे का बघा. चीन सामान म्हण. चीन सामान. सकाळी जर सांग पाड्यात नाही ह्याचा घोडा निघाला. सकाळी 8ला जर निघाला घोडा 8ला जर घोडा माझा इथून निघाला संध्याकाळी 10 वाजता वाशी गाठली. माझा घोडा मेलेला होता विरे. चला घोड्यावर जायचं. पूर्वीची लोक ज्या पद्धतीने जात होती तसं जायचं.
चंद्राचं रुबाब ठीक ठाकणं अंगावरती घालून बरजरी कपडा आईना मध्ये पाऊल शिना मुकणं कोटे नाही ठिकणं भुलल्या स्वरूपा लांब आलो घरात ना अंगणात आलो किती लांब आलो बघे ठिकाणावर आले चले कांबळे वास काढ वास माझी कुत्रे जेवण गई वास करायला आवाज काय येतोय का बघ ना. हा चुळू चुळू आवाज यायला लागला म्हणजे घोंगरांचा आवाज आहे. घुंगरांचा आवाज येतो खुळकुळू आहे का नाही? हा. म्हणजे इथंच कार्यक्रम चालू इथंच आहे. कार्यक्रम चालू आहे हा? त्या कार्यक्रमाचं कोण प्रमुख आहे का बघा बघितलं पाहिजे त्या बाईला जाऊन सांगा हो, हो. मंगेश सकट सावळच आले आले तर मग सांगतो ठीक आहे ठीक आहे ए जोडीदारांनो, हात मारा येते का तुम्हाला बाई अरे बाईला हात कशी मारायची बाईला मी वाटलं पाहिजे की हाक मारणाराचा आवाज असा तो पाठीमागच्या डबल असतो वजनात हाक मार घाबरली पाहिजे गड्यावाने हाक मारतो बघ गड्यावाडी गड्यावाने हा? स्त्रीचं बोट घेता का म्हणावं जरा आवाज मारलेलाचा हाक असा आहे मागच्यांचा कसा. कसा माणूस आहे इथं काय कसं आहे बाईला हाक मारायची म्हणजे त्याला घरी बाईच्या पोटचा लागतो तुला बिटकोईला झाले असं मी म्हटलंय का हा हाक मारतो हो बाईत घर आहे का रामखोरा बोलून तर सुधार नाही सुधरून तर बोल घरात बाई आहे का अरे बाईला आवाज दे आवाज एका आवाजात बाई आली पाहिजे पळत आली पाहिजे हो तमाशाचा प्रमुख नमस्कार पाहुणे नमस्कार नमस्कार पाहुणा कोण म्हणायचं तुम्ही मी हा? म्हणजे माझा परिचय सांगू तुम्हाला पायात घुंगरू कशाला बांधले कशाला बांधले म्हणजे पोटासाठी अहो आमचा धंदा नाच गाण्याचा पायात घुंगरू बांधले पोटासाठी हा नाश्ता पोटासाठी पोटासाठी विटाबाई भाऊमांग नारायणगावकर याची लावणी होती पहा हा लाज जरा धरा पाहुणे जनाची मनाची पोटासाठी नाचते मी परवा कोणाची तुम्ही नाश्ता पोटासाठी हा घुंगरू बांधले पोटासाठी पोटासाठीच पण आमच्या बघणाऱ्याचा दृष्टिकोन वेगळा ठरतो त्याला करायचं काय पाहिजे काय करायचं त्याला तुमचा कार्यक्रम म्हणजे पाहण्यासाठी आम्ही धावून घेतलेले असं शेट माणूस आणलाय कुठली शीट आली आमची डबीत बोट घाल. म्हणावं लय लांब आलोय डबीत बोट घाल नको लय लांब मोठा शेट काय पाहिजे ते मला राहू दे की मग थांब की जरा थांब सांगतो तुझ्याबद्दलच चालते का जावं थोडं तर बाई आणि म्हणावं काय काय झालं नेमकं काय झालं तुमचं याला झाडाला बांधून बैल सोडा ए! अरे देवा तुला काही वळू सोडला बिरे गावाला असू दे बाई तुम्ही कलावंत हा करा पण नेहमी लक्षात ठेवायचं बाई काय हो कला करणाऱ्यापेक्षा कला बघणारा जास्त कलावंत असतो बरोबर आहे बघ, शाहीर आणलाय संघ शाहीर काय म्हणता आज 2 महिने झालं घराच्या बाहेर का बरं घराबाहेर का असतात शांततेचं वातावरण लागतं बाई काय वाजवतं? स्वतः गाणार स्वतः गातात आवड रांड आहे अहो राग आहे. अहो तसं तसं नसेल तसं नसेल अहो तसं नसेल काय म्हणता हा हा हे असे असे काय म्हणता काय म्हणता खोटं श्रीमंत आहे हा हे सर्व मैदान इकडं नाही
हे सर्व हा इथनं इकडे हे शांतपणा गाव आहे का नाही हा 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 हे इकडचं तेवढं तेज नाही आणि इकडचं हे रेल्वे लाईनच्या इकडे आहे का नाही इकडे आहे ना हे दुसऱ्याचं आहे. आणि मग ह्यांचं काय हो? हे दुसऱ्याचं मग ह्यांचं काय आहे अहो बाई नालायक माणसे असं कशाला त्यांच्या नादाला लागते? तुमच्या नादाला लागते ना मी सांगितलं असता माझा परिचय परंतु वेळ कमी. काय म्हणते कसं सांग? रडू नका हो तुम्ही रडू नका हो हे बघ तोंडानं सांग बाई, का हो तुम्हाला बघितल्यापासून मला कसं झालं अहो बाई कसं झालं म्हणजे मस्तीला आला मला एक मूर्ख लोकांना तुम्हाला काय बोलण्याची पद्धत आहे का तसं नाही बाई मग काय म्हटले ते राग मान नका मग? अहो, तुम्हाला बघितल्यापर्यंत त्याच्या मनात काहीतरी व्यथा निर्माण झालेली आहे तो सुद्धा शाहीर आहे तुम्ही कलावंत हो, हो, हो. आहात त्या नात्याने काहीतरी जुळवाजुळवी बर झाली. बर 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 मला बघितल्यावर त्याला काहीतरी म्हणायचं आहे म्हणायचे हो हो काय म्हणायचंय हो का हो मी तुम्हाला सांगतो तुम्हाला बघितल्यापासून माझ्या मनाची अवस्था कशी झाली हा सांगा ना अगं नारी तुझा लागला मला घोर अगं नारी तुझा लागला मला घोर जसा का झुरतो बागेमध्ये मोर तशी शिलगार करून येतीस माझ्या मोर आणि रात्र दिवस मी झुरतो तुझ्या या नादावर हो पाहुणे काय म्हटले रात्री तुम्हीच्या नादावर झुरायला लागले हो तुम्हाला बघितल्यापासून यार वाटलंय काय बाई वेगळंच आहे काहीतरी त्याच्यात लई बदल झालाय लई लई अन्न पाणी सोडले काय म्हणता फक्त काजू बदाम खायला लागले आन पाणी सोडलं आणि काजू बदाम खायला लागली तुम्ही का हो? अतिशय वाईट अवस्था आहे नाही काय अवस्था सांगू हा सांगा तरी तोगा बंदीच बाई का हो माझी अवस्था तुम्हाला सांगितली असं तुमची अवस्था देखील तुम्ही सांगितली असती परंतु आपल्याला वेळ कमी आहे कारण रसिकांना देखील सांगू इच्छितो का हो कमल आणि तक्रारकर या लोकनाट्य तमाशा मंडळातून एक सुंदर हृदयस्पर्शी वगनाट्य या ठिकाणी सादर केलं जाणार आहे जेणेकरून जरूर पहा प्रेमासाठी पतीचा खून प्रेमासाठी पतीचा खून अर्थात विश्वास. तेव्हा एक 4 लावण्या होतील आणि लगेच आमच्या वगनाट्याला सुरुवात करीत आहोत पाहुणे चला